on a new adventure. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय फर्स्ट एवर यूट्यूब ब्लॉग. तर मी आज आलेली आहे ऑक्टोबर 25 या सोलापूरच्या एक्झिबिशनसाठी. ईशान्य भारताचा सांस्कृतिक उत्सव या एक्झिबिशनचे आणि इव्हेंटचे एक्झॅक्ट लोकेशन आहे हरिभाई देवगण प्रशाला अपोजिट टू होम मैदान. या एक्झिबिशनचे आयोजन केलेले आहे सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांनी. या इव्हेंटमध्ये तुम्ही बघू शकता ईशान्य भारतात जे काही संस्कृती आहे त्याचा उत्सव, पूर्वोत्तर राज्याचे आकर्षण, लोक व जनजातीय नृत्य, संगीत, हस्तशिल्प आणि त्यांचे स्वादिष्ट व्यंजन त्यांनी इथे एक्झिबिशन मध्ये सादर केलेले आहेत. तर या इव्हेंटमध्ये ईशान्य भारतातील लोकांनी तेथील लोकल डेलिकसीजचा फूड स्टॉल सुद्धा लावलेला आहे. ईशान्य भारतात जसे राज्य आहेत त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, येथील स्पेशल डेलिकसीज जसे मोमोज झाले, नूडल्स झाले, अनेक वेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या व्हरायटीजचे इथे त्यांनी फूड स्टॉल लावले होते. मोस्टली लोकांनी मोमोज आणि नूडल्सवर ताव मारलेला होता. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला व्हरायटी ऑफ फूड दिसेलच. Hi, you are from? Hi. Okay, is this rice noodles? No, it's a kheer. Kheer, okay. Okay. You are from? Okay. Hi, what you are selling? Okay. You are from? या इव्हेंटची खासियत म्हणजे ईशान्य भारतातील प्रत्येक राज्यातील लोकांनी त्यांच्या नृत्य संगीताचे दर्शन घडवले सोलापूरकरांनी आणि त्यांना सोलापूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. तुम्ही स्टेजवर बघू शकता त्यांचे कॉस्ट्युम्स, त्यांनी आणलेले प्रॉप्स, इव्हन स्टेजचा सेटअप. कुठंही त्यांनी त्यांच्या ईशान्य भारत आणि तिथली संस्कृती दाखवायची कुठेही कसर सोडलेली नाही आहे. तुम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जे हे त्यांनी नृत्यसंगीत खरंच दाखवलेलं आहे एन्जॉय करा, कारण की त्यांच्या कला बघण्यासारख्या आहेत. Yeah.
ईशान्य भारतातील आलेल्या लोकांनी तेथील लोकल प्रोडक्टचे स्टॉलसुद्धा लावले होते. त्यामध्ये बांबू प्रोडक्ट, शॉल, स्कॉटिश क्लोथ्स, लोकल हँडीक्राफ्ट्स, हनी, इयरिंग, हॉबी स्क्रब्स इत्यादी प्रोडक्ट त्यांनी तिथं विकण्यासाठी ठेवले होते. आणि सोलापूरकरांनी सगळे प्रोडक्ट्स पाहिले आणि काहींनी खरेदीसुद्धा केली आणि चांगला प्रतिसाद त्यांना दिलेला आहे. या एक्झिबिशन आणि इव्हेंटसाठी 400 कलाकारांनी सहभाग घेतला होता ईशान्य भारतातील आणि तेथील विविध राज्यातून. हे इव्हेंट 26 ते 28 मार्च 6:30 ते 9:30 या वेळेत भरले होते सोलापूरमध्ये. आणि या इव्हेंटचे आयोजन केले होते विभीषण चौरे यांनी. तर पुढच्या वर्षीसुद्धा हा इव्हेंट होणार आहे सोलापूरमध्ये. यासाठी मी तुम्हाला लेटेस्ट अपडेट नेक्स्ट इयर देईनच. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पुढं कंटिन्यू करा. मैम ये रखा Back in